Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. 11 मे रात्रीची वेळ ती कामावरनं परतत होती तेव्हा तिने फक्त वेळ विचारली त्याला. ज्याला वेळ विचारली त्यानंच तिला बसमध्ये ओढलं आणि त्या नराधमांनी चालत्या बसमध्ये तब्बल 2 तास तिच्यावर बलात्कार केला. ती ओरडत राहिली, किंचाळत राहिली, पण कोणाचीच मदत तिला मिळाली नाही. त्यानंतर ते नराधम तिला रस्त्यात फेकून पळून गेले. दिल्लीच्या राणीबाग परिसरात ही घटना घडली. तिथल्याच एका फॅक्टरीमध्ये काम करणारी महिला 11 मेला रात्री उशिरा आपलं काम संपवून घरी परतत होती. ती साधारण रात्रीची 12:15ची वेळ असावी. तिला मधुबन चौक परिसरात जायचं होतं. सरस्वती विहार बस स्टँडवर ती पोहोचली तेव्हा तिथं एक खासगी स्लीपर बस आली होती. ती बस थांबली. त्या बस शेजारी एक माणूस उभा होता. त्या महिलेनं त्याला किती वाजले हा एवढाच प्रश्न केला आणि त्यानंतर तिला त्याने बसमध्ये जबरदस्ती ओढून घेतलं. तेव्हा महिला ओरडत होती, पण त्याच बसमध्ये आधीपासून आणखीन काही जण होते. त्यानंतर बस सुरू झाली आणि त्या चालत्या बसमध्ये त्या महिलेवर 2 तास बसमधल्या अनेकांनी आळीपाळीने बलात्कार केला. तब्बल 2 तास चालत्या बसमध्ये त्या महिलेवर बलात्कार सुरू होता. महिला मदतीसाठी ओरडत होती, किंचाळत होती, पण ती स्लीपर बस एसी होती. त्या बसच्या खिडक्यांना काळ्या काचा होत्या आणि त्या खिडक्यांवर पडदे होते. ते सर्व पडदे लावलेले सुद्धा होते. त्यामुळे त्या महिलेचं किंकाळणं, ओरडणं, मदतीसाठी हाका मारणं रस्त्यावर असलेल्या इतर वाहन चालकांना किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या इतरांना ऐकू येत नव्हतं किंवा ऐकू आलं नसावं. एका माध्यमानं दिलेल्या माहितीनुसार रस्त्यात एके ठिकाणी एक आरोपी उतरून गेला आणि त्यानंतर बसमध्ये असलेल्या इतर दोघांनी महिलेवर बलात्कार करणं सुरूच ठेवलं. पीडित महिलेनं पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ती बस दिल्लीतल्या नांगलोई परिसरामध्ये गेली होती. टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईटनुसार नांगलोई मेट्रो स्टेशन परिसरात ती बस काही मिनिटं थांबली सुद्धा होती. प्रत्येक माध्यमानं याच्याबद्दलचं वेगवेगळं रिपोर्टिंग केलेलं आहे. काही माध्यमांनी म्हटल्यानुसार या नांगलोई मेट्रो स्टेशनच्या इथं ही बस साधारणतः 45 मिनिटं थांबली होती आणि तिथं सुद्धा या महिलेवर बलात्कार सुरू होता. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नांगलोई इथल्या ज्या परिसरात ती बस काही काळ थांबली होती तिथपासून आउटर नॉर्थ जिल्ह्याच्या डीसीपींचं ऑफिस अवघ्या 700 मीटर अंतरावर आहे. म्हणजे एका महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफिसच्या काही मीटर अंतरावरच बसवर एका महिलेवर बलात्कार होत होता. महिलेनं पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार बलात्कार केल्यानंतर साधारण रात्री 2:30च्या सुमारास आरोपींनी महिलेला गाडीबाहेर फेकून दिलं. क्राईम तकच्या रिपोर्टरच्या नुसार जेव्हा या महिलेला गाडीबाहेर फेकून दिलं तेव्हा ती रक्ताच्या थारोळ्यात होती किंवा तिच्या शरीरावर भरपूर रक्त होतं आणि या महिलेला गाडीतनं फेकून दिल्यानंतर बसमधनं फेकून दिल्यानंतर त्यानंतर तिथनं ती बस निघून गेली. पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधारण 2च्या सुमारास ती महिला बसमधनं उतरत असल्याचं पोलिसांना आढळले सुद्धा. त्यानंतर त्या महिलेनं एका PCOवरनं पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन मग तिची मेडिकल टेस्ट केल्यानंतर महिलेवर बलात्कार झाल्याचं मेडिकल रिपोर्टमधनं सुद्धा समोर आलंय. त्यानंतरच पोलिसांनी या महिलेची बलात्काराची तक्रार दाखल केलेली आहे. ही महिला 30 वर्षांची असून तिला 3 मुलं आहेत अशी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी सध्या समोर आलेली आहे. ज्या खासगी एसी स्लीपर बसमध्ये महिलेवर बलात्कार झाला ती बस पोलिसांनी फॉरेन्सिक तपासासाठी सीज केली आहे. ती बस बिहार नंबर प्लेटची आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात महिलेच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल केलाय. भारतीय न्याय संहितेचं कलम 64(1) बलात्कार, कलम 70(1) गँगरेप आणि कलम 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर तिचा जबाब नोंदवण्यात आला. पोलिसांनी आरोपींना शोधण्यासाठी काही टीम्स तयार केल्या आणि या तक्रारीनंतर 2 आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलंय. असं म्हणतात की याच्यामध्ये आणखीन काही आरोपी होते, तर काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार 2 आरोपी होते आणि दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. हे 2 आरोपी म्हणजे एक त्या बसचा ड्रायव्हर आणि एक त्या बसचा कंडक्टर. एक आरोपी तक्रारीनंतर अवघ्या काही मिनिटात पकडला गेला होता, तर दुसरा आरोपी तक्रार दाखल केल्याच्या 4 तासांनंतर पोलिसांच्या तावडीत सापडला. आरोपी आणि पीडितेकडून जी माहिती पोलिसांना मिळाली आहे त्याचा आधार घेत सीसीटीव्ही फुटेज पोलीस सध्या तपासत आहेत. कारण या प्रकारात 2 व्हर्जन समोर आलेले आहेत. एक पीडितेचं व्हर्जन आणि दुसरं आहे ते म्हणजे आरोपीचं व्हर्जन. एक बाजू ज्यात पीडितेनं आरोप केलाय की तिच्यावर सामूहिक बलात्कार झालाय, तर दुसरी बाजू जी आरोपींची आहे त्या आरोपींनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलंय की पैशावरून गोष्टी फिसकटल्यानंतर बलात्काराची तक्रार या महिलेनं दाखल केलेली आहे. ज्यानुसार महिलेनं 3,000 रुपये या आरोपींकडे मागितले होते आणि आरोपींनी तिला 1,500 रुपये पूर्ण रात्रीचे देण्याचं कबूल केलं होतं आणि त्यानंतर पैशांचा व्यवहार फिसकटल्यामुळे
बसमधल्या पुरुषांनी तिच्यावर जबरदस्ती बलात्कार केला असं या महिलेचं म्हणणं आहे आणि तशी तक्रार तिनं दिली असं आरोपीनं पोलिसांना सांगितलेलं आहे। हे असं रिपोर्टिंग जनसत्ता या वेबसाईटवर करण्यात आलेलं आहे। आता अर्थातच या सगळ्यामध्ये 2 व्हर्जन्स समोर आलेली आहेत, त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे नेमकं काय घडलं याचा तपास पोलिसांकडून सध्या सुरू आहे। कोण नेमकं खरं बोलतंय याचा तपास करणं पोलिसांसाठी महत्त्वाचं आहे। पोलीस ताब्यात घेतलेल्या बसचा तपास तर करतायत। महिलेच्या तक्रारीनुसार सरस्वती विहार जिथं महिलेला बसमध्ये ओढण्यात आलं अशी तिची तक्रार आहे, तिथून ते नांगलोई मेट्रो स्टेशन हे साधारण 8 किलोमीटरचं अंतर आहे, जे गुगलवर सर्च केलं तर 20 मिनिटांचं अंतर आहे असं स्पष्ट दिसतं। पण महिलेची तक्रार आहे की 2 तास तिच्यावर बलात्कार झाला आणि दरम्यानच्या काळात बस अनेक ठिकाणी फिरलेली आहे। काही निर्जन वस्तीमध्ये सुद्धा ही बस त्यावेळेस फिरली असं महिलेचं म्हणणं आहे। त्यामुळे सीसीटीव्हीच्या आधारे बस कुठे कुठे आणि किती वेळ फिरत होती याचा तपास पोलीस करत आहेत। त्यावरूनच उलगडा होऊ शकतो की या बसमध्ये असलेल्या दोघांनीच बलात्कार केला, इतर काहींनी बलात्कार केलाय का, ते कुठल्या इतर ठिकाणी उतरले होते का, किंवा या बसमध्ये जिथं जिथं ही बस पोहोचली तिथं तिथं काही लोक त्या बसमध्ये चढले होते का, आणि इतर अशाशी निगडीत बातमी किंवा माहिती ही पोलिसांना चेक करायची आहे। तसंच या बसला ऑटोमॅटिक दरवाजे होते का याचाही पोलिसांकडनं तपास सुरू आहे। जर ऑटोमॅटिक दरवाजे होते तर मग ते उघडले गेले का नाहीत, ही बस थांबलीच नव्हती का, आणि जर बस थांबली होती तर हे दरवाजे उघडणार नाहीत याची काही खबरदारी घेण्यात आली होती का, तसंच सेफ्टी मेकॅनिझम या घटनेवेळी बंद करण्यात आला होता का, ही बाब देखील पोलिसांच्या तपासाचा एक भाग असणार आहे। दरम्यान पोलीस तपासात ही बाब समोर आली आहे की या बसवर ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बिहार आणि दिल्लीमध्ये 80 चलान कापण्यात आले आहेत। 2012ला अशीच एक घटना दिल्लीत घडली होती, ज्यात चालत्या बसमध्ये एका तरुणीवर अत्यंत निर्घृण बलात्कार केला आणि त्यानंतर विक्षिप्त पद्धतीने तिच्यावर अत्याचार सुद्धा झाला होता। तिच्या सोबत असलेल्या तिच्या बॉयफ्रेंडलाही मारहाण करून बसमधनं फेकून दिलं होतं। त्या घटनेनंतरच्या उपचारात त्या मुलीचा मृत्यू सुद्धा झाला। ही केस निर्भया केस म्हणून बराच काळ चर्चेत राहिली होती। आजही निर्भया बलात्कार प्रकरण किंवा केसचे दाखले अनेकदा दिले जातात। चालत्या बसमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कारामुळे पुन्हा निर्भया केसचे दाखले दिले जात आहेत दिल्लीच्या राजकारणात। तसंच राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झाले आहेत। दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे महत्त्वाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आपल्या एक्स अकाउंटवरनं प्रतिक्रिया दिली आहे की आम्ही निर्भयाकडून काहीच शिकलो नाही। ही घटना संपूर्ण समाजासाठी अत्यंत कलंक आहे। ही घटना 2 दिवसानंतर उघड झाल्यानंही सवाल उपस्थित केले जात आहेत। या घटनेनंतर दिल्लीच्या रस्त्यावर महिला मुली सुरक्षित नाहीत यावरून टीका सुरू आहे। अजूनही चालत्या बसमध्ये अशा घटना घडत असतील तर खासगी बसमध्ये सुरक्षितता नसेल तर मग खासगी बसवर बंदी आणणं हा पर्याय असू शकतो, आणि ही खासगी बसमधली सुरक्षितता नेमकी का तपासली जात नाहीये असाही प्रश्न पडतो। काहींच्या मते महिलेने पैसे मागितले, ती वेश्या व्यवसाय करत होती त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला। अगदी ती वेश्या व्यवसाय करत असली तरीही महिलेच्या मर्जी विरोधात तिच्यावर अत्याचार होणं किंवा बलात्कार करणं याला गुन्हाच म्हणतात। तसंच वेश्येवरही बलात्कार करणं हा कायद्यानं गुन्हा आहे। पैशाचा व्यवहार फिसकटल्यानं जबरदस्तीनं बलात्कार करणं हा देखील कायद्यानं गुन्हा आहे। त्यामुळे या प्रकरणात समोर आलेल्या दोन्ही व्हर्जनचा विचार केला तरी गुन्हा घडलाय हे स्वीकारलं पाहिजे। यावरून निर्भया घटनेच्या 14 वर्षांनंतरही महिला दिल्लीच्या रस्त्यावर सुरक्षित नाहीत, दिल्लीतल्या वाहनांमध्ये सुरक्षित नाहीत, ही बाब समोर येते आहे। पोलिसांच्या निर्भया केस नंतर दिलेल्या आश्वासनांवर, केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी सुद्धा आहे।